नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे बीएमसी ची परीक्षा कधी होणार. त्याची ऑथराइज माहिती मी तुम्हाला देतो. 100% ऑथराइज बातमी आहे, माझ्या सोर्सेस कडून मिळालेली बातमी आहे. सो अभ्यासाला तुम्हाला किती वेळ मिळणार आहे, या उरलेल्या कालावधीत आता जर सुरुवात केली तर होईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर या वेळेमध्ये मिळणार आहे. सो अभ्यास करताना हे खूप महत्त्वाचं असणार आहे. या उरलेल्या कालावधीमध्ये तुमचा अभ्यास होणार का, इकडे जाण्यापूर्वी सांगतो तुम्हाला, बीएमसी ची तुम्ही जर तयारी करत असाल ना, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अशी बॅच, कार्यकारी सहायकाची बॅच असणार. बघा, ज्या विद्यार्थी अजून फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे तरी पण डेट डिक्लेअर झाली, 99.9% डेट डिक्लेअर आहे. मी तुम्हाला सांगतो डेट काय. सो कार्यकारी सहायकाची बॅच आहे. ह्या उरलेल्या कालावधीत 100% आपल्या पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही बॅच तुमची आरामशीर कव्हर होणार आहे. फार कमी फी मध्ये तुम्ही अजून जर जॉईन नसेल केलं तर तुम्हाला गरज वाटत असेल मार्गदर्शनाची आणि तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये पद हे मिळवायचं असेल, एक्झाम क्रॅक करायची असेल तर लगेच बॅच जॉईन करा, कारण ह्या कालावधीत तुमचा टू द पॉईंट अभ्यास करून घेणारी ही बॅच आहे. 1124 प्लस जीएसटी मध्ये ही बॅच अवेलेबल आहे. पीडीएफ नोट्स आहे, पूर्ण लेक्चर आहे, तुम्हाला टीसीएस पॅटर्न आहे, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. आणि दुसरी बॅच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 2.0 ची बॅच आहे. दुसरं, तुम्हाला निरीक्षकाची बॅच 178 पदांसाठीची बॅच आहे. ही बॅच सुद्धा ज्यांनी ही बॅच घेतली त्यांना ही बॅच सेपरेट घ्यायची गरज नाही आहे. त्या विद्यार्थ्यांना फार कमी सवलतीमध्ये सेपरेट, फक्त तुम्हाला मनपा अधिनियम ही बॅच पण सेपरेट आपण दिली. बघा, ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. बरोबर, ज्या विद्यार्थ्यांना फक्त निरीक्षक त्यांनी ही बॅच जॉईन करा. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ही सुद्धा बॅच तुम्हाला 1124 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला फुल लेंथ सिलेबस वरती टेस्ट सिरीज पण अवेलेबल, फक्त 299 रुपये प्लस जीएसटी मध्ये. टेस्ट तर सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे, सगळ्यांनीच. कुठे कमी पडतो आपण, कोणत्या विषयात कमी आहे, कुठे वाव आहे मार्क वाढवणार ते तुम्हाला समजणार. सो लगेच जाऊन ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा. अजून सांगायचं म्हटलं तर जीकेचं पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच मिळणार नाही. मुंबई जीकेचं पुस्तक अतिशय उत्तम असं पुस्तक हे बनलेलं आहे. सो लगेच हे पुस्तक जॉईन घेण्यासाठी तुम्ही अकॅडमीच्या ऍपला जा, तिथून डायरेक्ट परचेस करा. 149 रुपयामध्ये पूर्ण मुंबईचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडणार नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888चं पुस्तक इग्नाइटनी प्रमोट केलेलं आहे, प्रमोशन केलेलं आहे, लॉन्च झालेलं आहे. सो हे पुस्तक सुद्धा तुम्हाला 100 मार्क्स एकाच पुस्तकातून घेणार आहे. हे पुस्तक तुम्हाला 500 प्लस परीक्षेमुख एमसीक्यूचा सराव याच्यामध्ये आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऍपला जाऊन डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता. सो हे पुस्तक सुद्धा अवेलेबल झाले. कुठेच जायची सगळी व्यवस्था आपण केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला आता मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. जी एक्झाम तुमची आहे, एक्झाम कधी होणार आहे. आचारसंहिता लागणार आहे. आता 10-12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल. आचारसंहिता कदाचित 15 नोव्हेंबरपर्यंत चालू असणार आहे. 15 नोव्हेंबर नंतर चान्सेस आहे एक्झाम होण्याचा. तर तुम्हाला माहिती आहे राज्यसेवेची पण जाहिरातीची परीक्षा डेट फायनल झाली आहे. सो नोव्हेंबर महिन्यात त्याच्यात जाईल. डिसेंबर महिन्यात 1 डिसेंबरला ती एक्झाम आहे. मग त्यानुसार जर बघितलं तर डिसेंबरमध्ये बीएमसीची तुमची एक्झाम होणार. कोणत्या डेटला होणार डेट पण तुम्हाला सांगतो, पण पूर्वी तुम्हाला सांगायचं आहे ही सगळी पुस्तकं जी आहे ना, टीईटीची तुझा 40% सवलतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. पुस्तक तुम्हाला घरपोच पाहिजे असेल ह्या नंबरला तुम्ही कॉल करा. पुस्तक घरपोच तुमच्या घरी कमी फी मध्ये सवलतीमध्ये उपलब्ध होणार आहे. आता मुख्य मुद्दे सांगतो. तुमची एक्झाम 1 डिसेंबर ते 7 डिसेंबरच्या दरम्यान 99.9% होणारच आहे. 1.1% मी असासाठी ठेवला की जसं एमपीएससीच्या एक्झाम सुद्धा कधी कधी पोस्टपोन होतात, वेगवेगळी कारणं असतात त्याला. त्यामुळे झालं एखादं कारण आलं तर पोस्टपोन होईल. मी सांगतो फॉर्म किती, जवळपास 70 ते 75 हजार विद्यार्थी ह्या बीएमसी साठी फॉर्म भरणार आहेत. साधारणतः एक अंदाजित आकडा मी तुम्हाला सांगतो, कन्फर्म आकडा नाहीये, पण 70 हजारापर्यंत मुलं फॉर्म भरू शकतात. आणि 70 हजारामध्ये साधारणतः 60-65 हजार मुलं, 65 हजारापर्यंत मुलं काय एक्झाम देऊ शकणार आहेत. 65 हजारांची व्यवस्था झाली. ही एक्झाम तुमची 1 डिसेंबर पासून ते 7 डिसेंबरच्या दरम्यान 3 शिफ्टमध्ये, दररोज 3 शिफ्टमध्ये होणार आहे. साधारणतः 65-70 हजार विद्यार्थी ही एक्झाम देणार. दररोज ऍटलिस्ट 10 हजार विद्यार्थी एक्झाम देणार आहे. आणि ही एक्झाम तुमची घेणार टीसीएस आहे. त्यामुळे साधारणतः 1 ते 7 डिसेंबरच्या दरम्यान तुमची एक्झाम जवळपास होणार आहे. आता जर विचार केला तर तुमच्या हातामध्ये बरोबर 2 महिने आता तुमच्या हातात आहे. तुमची एक्झाम 1 डिसेंबरला होऊ शकते, 2ला, 3ला, 4ला, कारण ह्या शिफ्टनुसार होणारी एक्झाम आहे. सो तयारीत राहा. या उरलेल्या 2 महिन्यामध्ये तुमची तयारी आम्ही करून देतो. तुम्ही अगदी एकदम विश्वास ठेवा, कॉन्फिडन्सनी मी तुम्हाला सांगतो. ही बॅच जी आहे तुम्हाला, ही बॅच तुमची तयारी करून घेणारी बॅच असणार आहे. बीएमसीची पण बॅच असेल, कार्यकारी सहायकाची असेल, किंवा तुम्हाला निरीक्षकाची बॅच असेल, ही बॅच तुमची तयारी करून घेणारी बॅच असणार आहे. सो लगेच तुम्ही अजूनही वेळ आहे तुमच्या हातामध्ये, बॅच जॉईन करू शकता. 2 महिन्यांचा कालावधी आहे.
दीड पावणे 2 महिन्यामध्ये बॅच तुमची व्यवस्थित संपणार आहे. त्यानंतर रिव्हिजन पण होणार आहे, तुमची प्रॅक्टिस टेस्ट पण आमची घेणार आहोत. रिव्हिजन सेशन असणार आहे, MCQ ची तुमची टेस्ट असणार आहे, मेंटोरिंग असणार आहे आणि डाऊट क्लिअरिंग सेशन पण होणार आहे. सो युट्यूबवर सगळं होणार आहे, पण तत्पूर्वी फार ह्या कमी कालावधीत तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा असेल ही बॅच नक्कीच फायदेशीर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.